छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, अण्णाभाऊ साठ्यांचा, सिद्धार्थ तरुण मित्र मंडळाचा, सिद्धार्थ तरुण मित्र मंडळाचा, सिद्धार्थ तरुण मित्र मंडळाचा। जय भीम, जय भारत। आपण पाहतात संगनायक न्यूज। आज आपण दौंड तालुक्यातील देलवडी या गावात आलेलो आहोत। सध्या एप्रिल महिना सुरू झालेला आहे। बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती मोठ्या उत्साहामध्ये देशामध्ये जगामध्ये संपन्न होत आहे। त्याचाच एक भाग म्हणून भीम फेस्टिवल देलवडी या ठिकाणी देखील मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे। देलवडी गावातील सिद्धार्थ तरुण मंडळ यांनी देखील मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी भीम फेस्टिवल आयोजित केला होता। तर हा भीम फेस्टिवल कसा आयोजित केला होता त्या संदर्भात आपण या ठिकाणच्या भीमसैनिकांसोबत चर्चा करणार आहोत। जय भीम, मी सुभाष गायकवाड, सिद्धार्थ तरुण मंडळ देलवडी यांच्या वतीनं भीम फेस्टिवल कार्यक्रम हा आयोजित केला होता। बाबासाहेबांच्या 134व्या जयंतीच्या निमित्तानं आम्ही या ठिकाणी काही स्पर्धा घेण्यात आल्या। त्याचप्रमाणे या ठिकाणी विठ्ठलजी कानगे सरांचंही या ठिकाणी आम्ही व्याख्यानमाला नियोजित केलं होतं। हजारोच्या संख्येने त्यांना पाहण्यासाठी ऐकण्यासाठी या ठिकाणी परिसरातली सर्वच मंडळी या ठिकाणी सगळी जमा झालेली होती। तसेच आमच्या सिद्धार्थ तरुण मंडळाच्या वतीनं एक संदेश आणि आमची अशी एक भावना होती की कुठेही डीजे न लावता, कुठेही नाचगाणं न करता त्या समाजासाठी कुठला तरी एक संदेश गेला पाहिजे। या कारणास्तव आम्ही खरं तर विठ्ठल कानगे सरांचं यावर्षी आयोजन केलं होतं। मागच्या वर्षी माननीय वसंतरावजी हंकारे सर यांचंही व्याख्यान आयोजित केलं होतं। या ठिकाणी गावची लोकही फार दानशूर आहेत। आम्हाला गावातल्या काही मंडळींनी या ठिकाणी अन्नदानाचाही कार्यक्रम या ठिकाणी त्यांनी ठेवलेला आहे। सिद्धार्थ तरुण मंडळाच्या वतीनं दरवर्षी, हे दुसरं वर्ष आमचं आहे, दरवर्षी वेगळे कार्यक्रम या ठिकाणी घेतले जातात। तसेच ह्याही वर्षी आम्ही कानगे सरांचा या ठिकाणी कार्यक्रम घेतला होता। एवढं बोलतो। जय भीम, जय भारत। तर आपल्या गावामध्ये मोठ्या उत्साहामध्ये जयंती उत्सव संपन्न होत आहे। तर हा उत्सव आपण कशा प्रकारे साजरा केलेला आहे? जय भीम, मी सागर विठ्ठल भालेराव, सिद्धार्थ तरुण मंडळाचा संस्थापक। आमच्या मंडळाची स्थापना 2 वर्षांपूर्वी झाली। आमच्या या मंडळाचं हे दुसऱ्या वर्षामध्ये आम्ही पदार्पण करत आहोत। आम्ही अतिशय यशस्वीरित्या दुसऱ्या वर्षात पदार्पण करतोय। आम्ही पहिल्या वर्षी वसंत हंकारे सरांचं व्याख्यान या ठिकाणी गावामध्ये आयोजित केलं होतं। त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी आम्ही कांगणे सरांचं व्याख्यान या ठिकाणी आयोजित केले। मंडळाच्या मार्फत आम्ही शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप असेल किंवा गावामधून जो कोणी विद्यार्थी यशस्वी होईल, पोलीस भरती असेल, स्पर्धा परीक्षेमधील असेल, त्यांचाही गुणगौरवाचा कार्यक्रम आमच्या मंडळाच्या वतीने या ठिकाणी हातात घेतला जातो। मंडळाच्या आणि आमच्या मंडळाच्या या सामाजिक उपक्रमाला आमच्या संपूर्ण गावाचं अतिशय चांगलं सहकार्य या ठिकाणी लाभतं। आणि या चांगल्या कार्यक्रमासाठी आज जो आमचा जयंती सोहळा पार पडतो यासाठी आमचे ज्ञानदेव वाघुले असतील, काका वाघुले असतील, संतोष वाघुले यांचं दरवर्षी आमच्या या गावासाठी अन्नदानाचा उपक्रम ते या ठिकाणी हातात घेत असतात। आणि अतिशय यशस्वीरित्या ह्याही वर्षी आम्ही हा सोहळा पार पाडू शकलो आणि उत्सुकता आहे पुढल्याही वर्षी आम्ही याहीपेक्षा अतिशय चांगलं तालुक्यासाठी आदर्श म्हणून आमचं मंडळ असेल, एवढं आमचं या पुढच्या काळामध्ये आमचा प्रयत्न असेल। भीम फेस्टिवलच्या माध्यमातून आपण भीम सैनिकांना एक काय संदेश द्याल? या आमच्या भीम फेस्टिवलच्या माध्यमातून मी तमाम भीम सैनिकांना हाच संदेश देईल की बाबासाहेबांची जयंती साजरी करत असताना त्यांच्या विचारांची जयंती आपण या ठिकाणी साजरी केली पाहिजे। ज्यावेळेस जास्तीत जास्त अधिकारी समाजातून घडतील त्यावेळेस समाजाची प्रगती होईल। मुलांनी शिक्षण घेतलं पाहिजे आणि बाबासाहेबांची जयंती एक चांगल्या विचारांची जयंती साजरी केली पाहिजे। एवढंच मी या ठिकाणी तरुणांना सांगू शकतो। भीम, मी योगेश शंकर भालेराव, सिद्धार्थ तरुण मंडळाचा मी एक कार्यकर्ता। आम्ही मागच्या 2 वर्षापासून सिद्धार्थ मित्रमंडळाची स्थापना केली आणि बाबासाहेबांची जयंती नाचून नाही तर वाचून साजरे करायची या विचाराने आम्ही सगळे तरुण एकत्रित झालो आणि गावासाठी काहीतरी नवीन उपक्रम आणायचे, जे की उपक्रम एक समाजोपयोगी उपक्रम असतील ह्या विचारांनी मग आम्ही प्रथम वर्षी वसंत हंकारे सरांचं व्याख्यान आणलं आणि मागच्या वर्षी भरपूर रिस्पॉन्स मिळाल्यानंतर यावर्षी आमच्या पुढे आव्हान होतं की यावर्षी तितक्या ताकदीचा कोणतरी वक्ता आणायचा। तर यावर्षी आम्ही विठ्ठल कांगणे सरांना आणलं आणि त्यानंतर विठ्ठल कांगणे सरांचा सुद्धा कार्यक्रम एकदम यशस्वी पार पडला। जय भीम, मी रुपेश शांतिल गायकवाड, सिद्धार्थ तरुण मित्रमंडळ यांच्यातर्फे देलवडी गावात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही कांगणे सरांचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता।
आणि त्या कार्यक्रमाला या पंचक्रोशीतील तमाम प्रेक्षकांनी आणि तरुणांनी भरपूर प्रतिसाद दिला। चांगले चांगले तरुण घडतील आणि अधिकारी होऊन ते आपल्या देशाची सेवा करतील। त्यामुळं मला माझ्या गावाचा खूप अभिमान आहे आणि असाच अभिमान सगळ्या तरुणांना असावा, त्यासाठी आम्ही कांगणे सरांचं व्याख्यान यावर्षी ठेवलं होतं आणि ते अत्यंत यशस्वीरित्या आम्ही पार केलेलं आहे। जय भीम, जय भारत। माझं नाव ज्ञानदेव कुंडलिक वाघोले, मी राहणार देलवडीचंच आहे। आमच्या इथं सिद्धार्थ तरुण मंडळाचा जो कार्यक्रम असतो ते सार्वत्रिक असतो, कारण सगळे आम्ही एक याच्यातच करतो भीम जयंती ना, त्यामुळे आमच्या इथं कुठलाही डीजे कुठलाही प्रकार असा विधावट नसतो किंवा हे स्त्रियांना पाहण्यासाठी किंवा याच्यासाठी एक आम्ही आदर्श असं गावाचं नावलौकिक व्हावं म्हणून आम्ही एक कार्यक्रम असा सरांचा यांचा ठेवत असतो दरवर्षीप्रमाणे आणि आमच्यांचं सगळ्यांचं सहकार्य असतं, त्यामुळे आम्ही काही कोणाची भेदभाव किंवा कुठलाही विचार आमचा दुसरा नसतो। त्यामुळे आम्ही एवढं बोलतो आणि माझं थांबवतो। मी विकास सेलार, देलवडी। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त सिद्धार्थ तरुण मंडळ आयोजित भीम फेस्टिवलच्या निमित्तानं गेले 2 वर्ष एक आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन, नियोजन आणि संयोजन सिद्धार्थ तरुण मंडळ करताना आपण पाहतोय। खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही जगातली एक महान विभूती आहे की 250 देशापैकी 100हून अधिक देशामध्ये ह्या महामानवाची जयंती साजरी केली जाते। जीवनामध्ये काम करत असताना बहुआयामी आणि सर्वसामान्य आणि विस्थापितांसाठी खऱ्या अर्थानं बाबासाहेबांनी काम केलं, म्हणून तो या विचारांचा जागर मनाशी घेऊन आज सिद्धार्थ तरुण मंडळ या जिल्ह्यामध्ये नव्हे राज्यामध्ये एक आगळ्या वेगळ्या प्रकारचं नियोजन करताना आपण पाहतोय। सदर मंडळाला मी आपल्या सर्वांच्या वतीने बाबासाहेब आंबेडकर जयंती शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो। जय भीम। आज दौंड तालुक्यातील देलवडी येथील सिद्धार्थ तरुण मंडळाच्या वतीने परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी प्राध्यापक कांगणे सरांचा व्याख्यानाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। ह्या मंडळाच्या वतीने दरवर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त प्रबोधन करण्यासाठी विविध वक्त्यांचे या ठिकाणी कार्यक्रम ठेवले जातात। निश्चितच ही अशी कौतुकास्पद बाब असून तालुक्याच्या वतीने आणि समस्त आंबेडकर जयंतीच्या समाजाच्या वतीने त्यांना जयंतीच्या हार्दिक अशा शुभेच्छा देतो आणि ह्या मंडळाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाचून डोक्यावर घेण्यापेक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार डोक्यात घेऊन त्याप्रमाणे वाटचाल करण्यासाठी जो संदेश या ठिकाणी दिला जातो आहे, निश्चितच तो कौतुकास्पद आहे। याबद्दल मी रवींद्रभाऊ कांबळे मित्रमंडळ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दौंड तालुका यांच्या वतीने हार्दिक असं स्वागत करतो आणि आभार मानतो। मी पोपट शेलार, देलवडी गावातीलच रहिवासी आहे। आमच्या गावामध्ये सिद्धार्थ तरुण मंडळ हे जे महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जे प्रोग्राम आयोजित करतात त्याच्यामुळे नवीन पिढीला काहीतरी चांगलं योगदान मिळेल अशी मी अपेक्षा करतो आणि समाजाला एकत्र ठेवणं हे जे गावातील तरुण मंडळ काम करतात त्यांच्याबद्दल त्यांना मी शुभेच्छा व्यक्त करतो।